अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने सिंधी गलीतील व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी या नोटिसा पालिकेने व्यापाऱ्यांना बजावल्या आहेत. कल्याण बदलापूर राज्य महामार्गापासून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या 12 मीटर विकास योजना रस्त्याचे पूर्ण रुंदीकरण करण्यासाठी रस्त्यातील अतिक्रमण धारकांना पालिकेने 23 एप्रिल रोजी नोटिसा बजावल्या आहेत. 15 दिवसात मालकी हक्काची कागदपत्रे सादर करावीत, अन्यथा बांधकाम अनधिकृत समजून कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी पालिकेने दिला आहे. खासगी भूखंड बाधित झाल्यास TDR देण्यात येईल असेही नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. मात्र या कारवाईवर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. सर्वसाधारण सभेत कोणतीही चर्चा न करता व्यापाऱ्यांना नोटिसा देणे म्हणजे प्रशासनाचा मनमानी कारभारच आहे असा आरोप शिवसेना नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केला. संबंधित जागा पालिकेची असल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसत असताना व्यापाऱ्यांना TDRचं आमिष दाखवून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. व्यापाऱ्यांवर दबाव टाकून कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा इशारा राजेंद्र वाळेकर यांनी दिला. रस्ता रुंदीकरणासाठी आधी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर होणे, निविदा प्रक्रिया आणि कार्यादेश होणे आवश्यक असतं. मात्र या सर्व प्रक्रिया डावलून थेट नोटिसा काढण्यात आल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. शहरातील अतिक्रमणे आणि फेरीवाल्यांवर कारवाई न करता केवळ व्यापाऱ्यांनाच लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी शहरातील निर्णय घेणार का? सर्वपक्षीय नगरसेवकांना विचारात घेतलं जाणार नाही का असा सवाल उपस्थित करत हा विषय सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी आणावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अंबरनाथ शहरामध्ये एखाद्याला विकास जर करायचा असेल तर तो संपूर्ण जर रोड आपल्याला जर बनवायचा असेल तर तो जनरल बॉडीमध्ये त्याचा विषय घ्यावा लागतो, त्याचं टेंडरिंग व्हावं लागते, त्याची वर्कआउट व्हावं लागते आणि त्यानंतर त्याचं नोटिसा द्यावा लागतात. शहरामधील साहजिकच शहराचं जे अतिक्रमण झालेलं आहे किंवा आपण बोलतो की रोड वाइंडिंग झाले पाहिजे, रोड वाइंडिंग होण्यासाठी आम्ही कुठेही अडथळा आणणार नाही. कारण का शहर विकास करण्यासाठी शिवसेनेने 40 वर्ष ह्या अंबरनाथ शहरावर राज्य केलेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी किंवा रोड वाइंडिंग करण्यासाठी आम्ही सदैव अध्यक्ष मॅडम आणि चीफ ऑफिसरच्या संघ राहू. परंतु जे गाळेधारक आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात, त्यांचा उदरनिर्वाह कसा करणार आहात? जर तुम्ही ते गाळे जर तोडताय, तुम्ही 15 दिवसामध्ये तुम्ही सांगितलं का 15 दिवसामध्ये तुमचे गाळे खाली करा, तुम्ही कुठं त्याची वर्कआउट झालेली आहे का त्या रोडची किंवा त्याचं टेंडरिंग झालेलं आहे का? हा विषय ज्यावेळेस तुम्ही नोटीस देण्यापूर्वी जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये हा विषय घेतला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि नंतर तुम्ही त्याला नोटिसा दिल्या पाहिजे. तर ही कुठेही चर्चा न होता डायरेक्ट तुम्ही अध्यक्षांच्या दालनामध्ये मीटिंग घेताय म्हणजे तुम्हाला अंबरनाथ शहरातले कुठलेही नगरसेवक नको आहेत का? फक्त अध्यक्ष आणि चीफ ऑफिसरच ठरवणार का अंबरनाथ शहरामध्ये रोड वाइंडिंगचे रस्त्याचे नोटिसा देणं? तर हा सगळा विषय मी माझ्याकडे ज्यावेळेस व्यापारी अंबरनाथ शहरातले आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्यावर अन्याय होतोय आणि आम्हाला 15 दिवसामध्ये नोटीस खाली करून आम्हाला खाली करायला सांगितले. तसंच प्रकार तुम्ही शिवमंदिर मीतेही केला, तिथले 30-35 घरं अतिक्रमणमध्ये तोडले गेले. आजही ती लोक गोरगरीब जनता रस्त्यावर झोपते. त्याचप्रमाणे जर हे 15 व्यापारी जर यांचे आज तुम्ही दुकानं जर तोडले तर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काय करणार? आणि तुम्ही त्यांना TDR साठी बोलताय तर TDR मला वाटतं नगरपालिकेची जर प्रॉपर्टी असेल तर तुम्ही TDR कोणाला देणार? जर ती प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल तर तुम्ही TDR देऊ शकताय. म्हणजे तुम्ही साहजिकच खोटं बोलताय का त्यांना नोटिसामध्ये सुद्धा काही तुम्हाला TDR देऊ. TDR घेऊन ते दुकानदार काय करणार? जर त्यांचं दुकानच पूर्ण गेल्यावर ते TDR घेऊन बाहेर केटला विकतील ते? तर मी एकच सांगेल का अंबरनाथ शहरातली शिवसेना आणि अंबरनाथ शहरातली शिवसेना शाखा सन्माननीय खासदार साहेब यांच्या सुद्धा आम्ही कानावर टाकलंय का अशा अशा लोकांना नोटिसा दिल्यात. खासदार साहेबांच्या कानावर टाकल्याच्या नंतर कुठेही अंबरनाथच्या व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी ही शिवसेनेची असेल आणि त्यांना कुठेही उद्ध्वस्त होऊ देणार नाही याच्यासाठी आम्ही वचनबद्ध असू. हो, साहजिकच होतोय ना. तुम्ही बघा ना, तुम्हाला सांगतो आज आम्हाला ही जी नोटीस दिलेली आहे का याच्यामध्ये लिहिलेलं आहे का अंबरनाथ नगरपालिकेच्या विकास योजना रस्त्याची अंमलबजावणी करण्याबाबत नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होतात, पण त्या जनरल बॉडीमध्ये झाल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या सभागृहाच्या बॉडीमध्ये हा विषय मांडला पाहिजे. तुम्ही तुमच्या दालनामध्ये जर विषय घेऊन त्याची टिप्पणी तयार करून
सीओनी जर अंबरनाथ शहरातल्या व्यापाऱ्यांना जर नोटिसा परस्पर देत आहे, तर मग तुम्हाला अंबरनाथच्या नगरसेवकांचं सर्व पक्षीय नगरसेवकांचा काय तुम्हाला काय जरूरत पडत नाहीये का? हा विषय हा जनरल बॉडीमध्ये यावा, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि सर्व नगरसेवकांनी जर सांगितलं का बाबा आपल्याला हा रोड वाइंडिंग करायचा आहे, सर्व मते आम्ही मंजूर करू, अंबरनाथ शहराला विकासापासून कुठेही बाधित होणार नाही आणि अंबरनाथचे व्यापारीही कुठे बाधित झाले नाही पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हा विषय आम्ही चर्चेसाठी मला वाटतं अध्यक्ष मॅडमनी विषय घ्यावा आणि त्यानंतर त्याला त्या तिथल्या व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात यावं.